आज सर्वोदय शिक्षण संस्था रावणगाव, सरस्वती विद्यालय रावणगाव स्नेह संमेलन मेळावा HSC बॅच 89-90 आम्हा सर्व विद्यार्थ्यांना मान देऊन आलेले संस्थेचे अध्यक्ष, शिक्षक, संस्थेचे हेडमास्टर आणि कर्मचारी वृंद या सर्वांचंच पहिलं आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आभार मानतो. तर किंवा पाहिजे अरे खूप काळात तो मला भ्रष्टाचार बलत्कार हे जर संपवायचं असेल तर या महाराष्ट्रामध्ये राहण्याच्या छत्रपती पुन्हा एकदा छत्रपतीचा सत्कार मी प्रज्वलित करायचं. येस आपण सर्वजण मला ओळखता. माझं नाव बाळासाहेब लक्ष्मण देशमाने. 94ला लग्न झालं. 94ला लग्न झाल्यानंतर छोटासा असा सुंदर परिवार आहे. एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. माझी मुलगी IT इंजिनियर आहे. माझे जावई पण IT इंजिनियर आहे. मुलीला 1 लाख रुपये पगार आहे. त्यांना पण त्या पटीत पेमेंट आहे. म्हणजे सून आणि मुलगा दोघं बिनभूमोशी आहेत. अमेरिकेसारख्या कंपनीचं काम करतात. दोघांनाही 60-70 हजार रुपये पेमेंट आहे. मी माझा व्यवसाय म्हणजे माझ्याकडे एक छोटा जितूवाली टमटम आहे ती चालवतो. आणि मी माझं जे कष्ट केलं पहिल्यापासून भगवंताच्या कृपेने अनेक जीवनामध्ये चढ उतार झाले. पण खऱ्या अर्थाने कष्ट केलं, बाजार पण केला, मी कंपनीत काम पण केलं, मी जितू पण चालवली. पण एक उद्दिष्ट होतं की जे 18-20 आपलं दारिद्र्य होतं आणि ते 18-20 दारिद्र्यामुळे आपल्याला शिक्षण घेता आलं नाही. कारण लहानपणी तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या चड्डीला मागून ठिकाणी होतं हे सगळ्यांनाच माहिती. आणि ते ठिकाण असल्या कारणानं आम्ही 4-5 जणी सगळेच विद्यार्थी आपण वर्गामध्ये हुशार होतो, सरांना पण माहिती आहे. पण पुढचं शिक्षण घेण्यासाठी पैसा लागतो आणि हे सगळं तुमच्या आमच्यासाठी कमी पडलं. आणि डोक्यात एकच खुणगाणं बांधली की जे आपले छोटे बच्चे ते शिकवायचे. आणि दोन्ही पोरं माझी चांगली शिकली. चांगल्या पद्धतीने माझी दोन्ही कुटुंब पुण्यात सेटल झाली. मुलगी पुण्यात सेटल झाली, मुलगा पण पुण्यात सेटल झाला. आम्ही इथं दोघं आहेत. असा माझा छोटासा आणि सुखी परिवार. भगवंताच्या चरणी हीच प्रार्थना करतो की असंच त्यांनी आम्हाला भगवंताने आमच्यावर कृपा दृष्टी दाखवावी आणि आमच्या मेहनतीने जे काय मिळेल ते आम्हाला. आणि मी माझ्या आयुष्यात शाळा सोडल्यापासून 13 एकर 9 गुंठ्याची खरेदी घेतली. मोठेपणा म्हणून सांगत नाही, पण नम्रपणाने सांगतो. आता काय करायचं? मंडळी गृहिणीच आहे आणि इथून पुढे आता समाजात एवढी काय सेवा करता येईल ती सेवा करायची. लग्न झालं 95 साली लग्न झालं. तर मला पोरगं झालं 97 साली. माझं पोरगं आता इंजिनिअरिंग झालंय पूर्ण. आता त्याला 25,000 रुपये पगार आहे आणि चांगल्या परिस्थितीत म्हणजे वाईट परिस्थितीत ते शिकलं. रांगोळ सरांनी माझ्या पोराला चांगलं सहकार्य केलं. माझ्या पोराचं 4 विषय घेतलं. तर म्हणलं 4 विषय गेल्यात, आता माझ्याकडे काय पैसा नाही, तर काय करू? तर सर म्हणलं मी देतो 2,000 रुपये.
सरांनी माझ्या पोराला 2000 दिलं. सरांनी माझ्या पोराला स्वतःच्या डब्यातला डबा दिला. माझ्या 2 बायका झालेल्या त्या. माझी बायको मेलेली आहे पहिली, माझी बायको दुसरी बायको एक आहे. पण तसल्या बिकट अवस्थेत दुसऱ्याच्या घरी राहून मी कुठं असं जायचं, बँकेतनं पैसे गपचूप काढायचं, पोराला द्यायचं असं. म्हणजे माझ्या बहिणीने मी परत माझ्या नातेवाईकांनी पोराचं चांगलं बाध्य पोराला 12वी पास होताना 70% मार्क पडले. 10वीला बी पोरगा बहिणीच्या तिकडून शाळेत आला इथं राहुलगावला. मित्रमंडळी म्हणजे जाऊच नको तिकडे, काय शाळा चांगली नाही काय नाही. तर इथं शिकत असताना राजभाऊ सरांना कळलं की आपलं पोराला लक्ष देत नाही, त्याची तर कसं की राजभाऊ सरांनी माझ्या पोराला चांगलं सहकार्य केलं. राजभाऊ सरांनी 2000 दिलं, पेपर चेक केलं, 15 मार्क वाढली. आता माझा पोरगा साधारण 25,000 रुपये पगार घेतोय आणि घरी यायला 4 चाकी गाडी घेतली. असं तुम्हाला कुणालाच वाटणार नाही. तर दिवाळी 2 दिवस इथं राहिला, कारण की त्याला आठवण आली म्हणजे सर आपल्या इकडे कसं काय जेवायला नाही. म्हणजे आपली जत्रा नाही त्याच्यामुळे सर आले नाही. मी साधारण शेती करतो. पुणे सोलापूर हायवे रोडला माझी शेती आहे. सरांची माझी रोज गाठ पडते. व्यायामाला सर येतात. पुढे काय करणार? एवढं करून माझं काय करायची इच्छा आहे? काय वाटतंय आता माझं पोरग म्हणतंय येऊन नाना पुण्यातच राहा, मला नाना म्हणतंय. तर आता माझं कसं आहे की मला म्हणलं शेती आपली दुसरीकडे कोणाकडे बी द्या, असू या म्हणलं शेती काय करण त्याला द्या, म्हणलं पुण्यातच राहा म्हणते. आता कसं की प्रश्न असा पडलाय की शेती जर दुसऱ्याकडे दिली दुसरी व्यवस्थित करणार नाही, आपणच व्यवस्थित करायचं. ठीक सर. माझं नाव बाबासाहेब शंभूराव पुणे. सत्कार करायचं तुमच्या 7वी पर्यंत राऊंडगावला शिकलो. तुमच्यापैकी मला पुणे फक्त मॅडम शिकायला होते आणि 7वीला राऊंडगावला मामाच्या काही गाड्यांचं मामूत माझे तिकडे होतं. परिस्थिती फार आमची म्हणजे एकदम विचित्र की काय सांगायचं ते सांगू शकत नाही. तिथून 10वीला मला बारामतीला टेक्निकल हायस्कूलला वडिलांनी घातलं. 10वी नंतर पुढे शिकण्याची परिस्थिती नसल्यामुळं घरच्यांना वाटायचं मी असताना फार लहान होतो, उंची फार एवढीशीच होती आणि त्यांना वाटायचं हे मास्तर झालं म्हणजे काहीतरी त्याच्या तब्येतीच्या हिशोबाने तर चालेल. पण ते आमच्या नशिबात मास्तरची 2 वर्ष आणि केलं तरी आपण जमलं नाही. आयटीआयला गेलो. आयटीआय नंतर पुण्याला अप्रेंटिसला मी 91 साली गेलो. तर सुरुवात सांगायला मला आवडेल म्हणजे वाईट होते, पण तुम्हाला मी सांगतो माझी परिस्थिती. मी शिवाजीनगर एसटी त्यांना पहिले 13 दिवस झोपलो. पेपरवर घरनं 300 रुपये दिले. माझ्यावर माझ्या आयटीआयचे 5-7 मुलं असायचे. तिथून आम्ही शिवाजीनगर ते आवून कमीत कमी 7-8 दिवस चालत गेलो. आपण खर्च करायचे नाही, तेवढे पैसे पाहिजे. अप्रेंटिस लागली. त्याच्यानंतर 1 वर्ष मुंबईला गेलो, झोपडपट्टीत राहिलो. गौतम गवडे 2-3 महिने आमच्यावर होता. झोपडपट्टीत राहिलो. प्रचंड कष्ट. तेव्हा पोटाला मिसळून पण नव्हतं. घरची परिस्थिती अशी म्हणजे आपल्याला हात पाय तर फोडलेच पाहिजे. 94 साली टाटा मोटर्सला पहिला पिरियडला लागलो. तिथून थोडंसं माझे दिवस चांगले गेले. 5 पिरियड टेम्पररी काढले. प्रत्येक पिरियडला 1 एकर क्षेत्र मी गावाला घेतलं आणि हळूहळू 98 साली मी थर्मॅक्सला परमनंट झालो. थर्मॅक्स कंपनीमध्ये. आजचा कंडिशन अशी आहे की मला जवळपास ₹1,00,000 पगार आहे. आयटीआय केलेला, 10वी शिकलेला पोरगा, स्टँडवर डोकलेला. त्याच्यानंतर तरी पण स्वस्त बसून नाही ना मला. माझं म्हणजे काय असेल की आपल्याला काहीतरी करायचंय, काहीतरी झालं पाहिजे. आपल्या लोकांना उदाहरण देऊ किंवा अजून 4 लोकांना रोजगार देऊ. 2004ला ड्युटी करत असताना फॅब्रिकेशनचा छोटासा व्यवसाय चालू केला. 2च वर्षात असं वाटलं की आता फॅब्रिकेशन बास करू, आपण यातलं रिटेलर बनू, विक्री करणार म्हणजे दुकानदार बनू. तर 2007ला मी पहिलं माझं स्टीलचं दुकान चालू केलं चिखली येथे. 27 मार्च 2007 पहिलं दुकान केलं की 2 ऑक्टोबरला दुसरं दुकान, 2 ऑक्टोबर 10ला वालेकरवाडी चिंचवडला केलं. नंतर 15ला लोहगावला एक दुकान केलं आणि परत 19ला एक पत्र्याची कंपनी स्वतःची केली. आजच्या 4 मोठे उद्योग आहेत. चुलत भाऊ 2, सक्का भाऊ 1, चुलत भावाचा भाचा, असे 4 जण येले पत्र्याचं मॅन्युफॅक्चरिंग. तर अशा 4 युनिट आहेत. 4 ठिकाणी 4 घरची माणसं. लोहगाव असं साधारण
4 ठिकाणी घरची 4 माणसं आणि 50 लोक बाहेरची, एवढ्यांना रोजगारी देऊ शकलो. साधारण वर्षाचा 50 कोटीचा टर्नओव्हर आहे. कमीच सांगतोय, सरासरी 50 कोटीचा वार्षिक टर्नओव्हर आहे. 1-2% जरी मार्जिन धरलं तर कोटी रुपये वर्षाचं कुठे गेलं नाही. शिवाय घरच्यांना रोजगार दिला आणि समाजात आजपर्यंत खूप देत आलो. म्हणजे मी कधी माझ्या खिशाकडे बघितलंच नाही. एवढं खर्च होतोय आणि आपल्याला लागतंय का नाही कधी नाही बघितलं. जे मागलं त्याला देत गेलो, पुण्या दिलं मागाने, पुण्या बुडवलं, कोणाला चांगल्या सरकारने लागलं. तर हे छोटासा असा मी प्रयत्न केला आहे. आणि ते करत असताना आम्ही 2000 साली पतसंस्था पण तिथं पिंपरी गोरवमध्ये एक स्थापन केली. त्या कमिटी पण आहे, पहिल्यापासून आम्ही संस्थापक होतो. तिथंही आपल्या गावाकडे खूप लोकांना त्यातनं मदत झालं. उद्योग करायला, भाजीसारखे व्यवसाय करायला लोकांना कोणी पैसे देत नव्हते, गाड्या घ्यायला कोणी देत नव्हते. जवळपास 1000-2000 लोकांना अशा मदती आमच्या संस्थेमार्फत पण झाल्या. थर्मॅक्स कंपनीमध्ये लागल्यानंतर 2002 पासून आज मी तीपर्यंत आहे ते संस्थेवर काम करतो. जी पतसंस्था आहे 1700 सभासद आताही आहे. व्यवसाय सांभाळतो. माझं फोनवरनं बऱ्यापैकी होतं, काउंटरनं प्रत्येक माणूस घ्यायचा असल्यामुळे ते बाकी काय अडचणी येत नाहीत. असं साधारण शून्यातनं केलेलं आहे. तिथून पुढं आजपर्यंत करत आलोय समाजासाठी. गावातले म्हणजे कुठला जातपात हा माझ्याकडे विषय नाही. कोणी माझ्या मदत मागितली मी आजपर्यंत देत आलोय. पुढे माझ्यातून असंच कर्म घडू एवढी एक परमेश्वर मी इच्छा व्यक्त करतो. दुसरं सांगायचं राहिलं मुलाच्या बाबतीत, पत्नी गृहिणी आहे, पत्नीच्याच नावावर व्यवसाय आहे आणि बाकीचं भावांच्या नावावर काय काय केलंय. मुलं माझा M.Pharm साठी आता त्याचं सिलेक्शन झालंय, B.Pharm झालाय तो. तर तो किती शिकल माहित नाही. आमचा व्यवसाय आम्हाला माणसं कमी पडतात, परंतु म्हटलं डिग्री घेऊन तुला पण काय करायचं बघतो कंपनी. हा, आणि मुलगी जी आहे तर ते BCS ला आहे, फर्स्ट इयरला. असं साधारण आहे. धन्यवाद. श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय या ठिकाणी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. कुठं परत सांगायचं शाळेचं नाव श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालय चिंचवड. कुठल्या संस्थेचं? विकास तरुण मंडळ. चिंचवड स्टेशन नाही का गावात आहे? चिंचवड स्टेशन कोर्टाच्या जवळ. लेबर कोर्टाच्या जवळ. बाकी फार काही विशेष मी बोलू शकत नाही. त्यांचं असं काम आहे की जे समाजामध्ये लोक भीक मागून जगतात तर त्यांना भीक मागायचं सोडून काहीतरी ते काम देण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मग ते मला खूप एकदा मी तो मेसेज वाचला आणि मला म्हणजे माझ्यावर खूप प्रभाव झाला त्यांचा. त्यामुळे मग त्या कामामध्ये मला अजून काही करता आलं तर मी करणार आहे. त्याबद्दल सर्वांचे पहिले मनापासून आभार. शिक्षकांच्या भेटी झाल्या, आपल्या सर्व जुन्या मित्रांच्या मैत्रिणींच्या सगळ्यांच्या भेटी झाल्या. अशा भेटी म्हणजे अशा होत राहत्या, कधी हा भेटला कधी तो भेटला, पण असं सगळेजण एकत्र कधीच भेटत नव्हतं. माझं नाव रतन महादेव गोंद्रे. मी पिलेवाडी येथे आहे. पिलेवाडी येथे अंगणवाडी सेविका म्हणून काम करते. मी ड्रायव्हर आहे. आता त्यांचे ड्रायव्हर सोडून द्यायला घरीच आहे. मुलगा आरटीओ आहे. मुलगी 12वी होऊन तिचे लग्न झालं. ती तिच्या घरी सुखी आहे. मुलगा सून माझी MA झालेली आहे. तुम्हाला काय करावं असं वाटतं? काय तर मी अंगणवाडी सेविका आहे. मुलांच्यात आपलं रमून जातं मस्त वेळ. एक मिनिट. लहान मुलांच्या अंगणवाडी सेविकांना पगार कमी, पगार वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या युनियन मार्फत काय शासनात प्रतिनिधित्व का करू शकत नाही? आता किती पगार मिळतो? 10,000. 8,500 पगार. माझी नेहमी भेट होते, माझ्या जवळच राहतात त्या. आम्हाला पहिल्यापासूनच सरांचं मार्गदर्शन होतं. म्हणजे 8वी 9वी 10वीला राहुलगावला की कधी हरायचं नाही, काय नाही, पुढं चालायचं. त्या हिशोबाने म्हणलं बाकीची मुलं करतात, आपल्यामध्ये काहीच कमी नाही. ऑलरेडी माझ्या फिजिकल होतं त्या टायमिंगला, त्यामुळं कमी पडायचं. फक्त काय मारायचं आणि थोडंफार फिजिकल वर्क जास्त होतं. त्यामुळं असं वाटायचं की नको करायला. कारण गावाकडलं जीवन आणि त्या जीवनामध्ये काफी फरक होता. पण ट्रेनिंग झाल्यानंतर मग युरोपमध्ये आम्हाला पाठवलं की 23 वर्ष सर्व्हिस केली आर्मीमध्ये. ऑल इंडिया फिरलो, तकरीबन सगळ्या बॉर्डर मी बघितल्या. आणि
सगळ्या देशाच्या म्हणजे सैनिकांचा आमच्याबरोबर संबंध आला जॉईंट ट्रेनिंगला किंवा बाकीच्याला, पण आपल्या देशासारखं कुठंच नाही. सगळ्यात महान देश आपला आहे. पाकिस्तान बरोबर बी आमचं म्हणजे पाकिस्तान बॉर्डरला पण मी जवळजवळ 12-13 वर्ष खाल्ला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी शिक्षण घेत होतो, पण परिस्थिती त्या काळात जरी पहिला नंबर आला त्याच्यानंतर आम्ही बसल्यावर ठरवलं. व्यवसाय आहे, त्याच्या जोडीला फर्निचरचं पण दुकान आहे, शेतीही करतो आणि त्याच्याबद्दल सामाजिक बांधिलकी जपायची म्हणून एक छोट्या मोठ्या गोरगरिबांचं कोणाचं विवाह सोहळे असतील, अन्य काही छोटे मोठे कार्यक्रम असतील तर त्यामध्ये अँकरिंगचं काम विनामूल्य करत असतो. आणि गावाच्या समाजकार्यामध्ये आम्हाला सहकार्य करण्याचं काम मी नेहमी सामाजिक कार्यामध्ये सहभागी असतो. सेकंड इयरला आहे आणि एक मुलगी 11वी सायन्स, 2 मुलीच आहेत. अशा पद्धतीचं कार्य इथून पुढच्या काळामध्ये देखील सर्वमान पप्पू चव्हाण, बाळासाहेब, मोहन गवळे हे पण ते बसायचे. वर्षानंतर आपल्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी यांनी स्नेह मेळावा आयोजित केला. या मेळाव्याचं आमंत्रण आम्हाला मिळालं आणि आम्हाला खूप असा आनंद वाटला आणि आम्हाला या कार्यक्रमामध्ये सहभागी होता. खूप वर्षानंतर जे विद्यार्थी आपल्या हाताखाली शिकले ते एकत्रितपणे भेटणं खूप असा आनंदाचा दिवस तो आज उजवला आणि आज सगळ्यांची भेट झाली. मला वाटतं मी 88-89ला BSc झालो आणि सरस्वती विद्यालयामध्ये संस्थेने माझी नेमणूक केली आणि या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा योग मला आला. हे जे विद्यार्थी अतिशय गुणी, म्हणजे आता जसे शाळेमध्ये असताना होतंय तसेच गुण आजही त्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला मला दिसून आलेला नाही. या विद्यार्थ्यांची मुलंही माझ्या हाताखाली शिकून गेली. म्हणजे आता जेवढे आहेत गावातले, काहींचे अजून शिकतात, काहींचे शिकून गेले. चांगल्या प्रकारचं शिक्षण त्यांनी घेतलं आणि हे विद्यार्थी चांगल्या प्रकारे आपापल्या व्यवसायामध्ये यशस्वी आहे. कोण शेती व्यवसायामध्ये आहे, कोण सामाजिक व्यवसायामध्ये आहे, कोण विविध प्रकारचे व्यापारी आहेत, उद्योगी आहेत. तर हे सगळेच यशस्वी विद्यार्थी आणि आज या ठिकाणी त्यांचा सहवास आम्हाला मिळाला. याबरोबरच विद्यालयाच्या वतीने मी एकच विनंती करेन की बऱ्याच जणांनी शाळेसाठी अगोदरच मदत केलेली. ते उद्योजक कोणकोणी असतील किंवा अंबादास महाराज असतील, त्यांनी त्यांच्या कमिटीमार्फत शाळेला 51,000 रुपये मदत केलेली. याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे जे विद्यार्थी ते नेहमीच बक्षिसाच्या रूपाने शाळेला मदत करतात आणि शाळा विकसित करण्याचं काम हे माझ्या विद्यार्थ्यांमुळेच झालेलं मला आठवतंय की बरेचसे विद्यार्थ्यांनी शाळेची इमारत बांधण्यासाठी मदत केलेली आहे. अशाच प्रकारचं चांगल्या प्रकारचं सहकार्य, ते पप्पूचं सहकार्य असेल, साळुंकेचं सहकार्य असेल, त्यांनी पूर्णपणे कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता विद्यालयाची फिटिंग करून दिली. कलर कमी पैशामध्ये चांगल्या प्रकारे करून दिलं. विविध प्रकारचे जे इतर आहेत हे सर्व विद्यार्थी शाळेबद्दल नेहमी चांगलं मत मला यांच्याकडून ऐकायला मिळतं आणि कुठल्याही प्रकारची मदत मागितली तर सहज ते पुढे येतात आणि शाळेला मदत करतात. याचबरोबर कुठल्याही प्रकारचं असू द्या, गावामध्ये असताना हे विद्यार्थी माझे आहेत ते चांगल्या प्रकारचा रिस्पेक्ट आम्हा सर्व शिक्षकांना नेहमी देत असतात. अशाच प्रकारची मदत आणि सहकार्य शाळेला राहू द्या आणि असा स्नेह असू द्या, एवढंच या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि थांबतो.
त्यांच्या आग्रहास्तव मी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची चिखलीची परमनंट नोकरी सोडून आलो. सोशल वर्कर तुम्हाला कसं वाटतं लोकेशन कुठं त्याच्यामध्ये मला खूप आनंद झाला. मलाही खूप आनंद वाटला. खूप छान कार्यक्रम झाला. याचं श्रेय शिक्षकांविषयी आदर दिसतो. तिघींमुळे आले. काही कोणी दोघी काय आले नाही किंमत. 32 वर्षामध्ये सर्वजण इकडे तिकडे विखुरलेले होते. ह्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आज सर्व एकत्र आले. खूप आनंद झाला. तसेच शाळेसाठी काहीतरी योगदान म्हणून सर्वांनी मदत केली. असंच कंटिन्यू दरवर्षी स्नेहसंमेलन व्हावं अशी माझ्यातर्फे सर्वांना विनंती. आणि हे सर्वजण मला वाटतं करतील. आणि असंच वेळोवेळी आपल्या गावातल्या विद्यार्थ्यांसाठी आपण सर्वांनी मिळून नेहमी योगदान देत राहू. खरं नक्कीच तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं देशमुख साहेब? काय झालं, आम्ही जी एक संकल्पना मांडली, कारण सगळ्यांची बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती की 89-90ची बॅच, आजचा विषय 2022, 32 वर्ष झाली. आणि 32 वर्षानंतर आम्हाला वाटलं की आम्ही सर्वांनी मिळून जे काही आम्ही लहानपण घालवलं शाळेमध्ये, जे काही एकामेकाच्या कडू गोड काही ज्या आठवणी होत्या ते एकत्र आल्याशिवाय असा एखादा आपल्याला नेहमी दिसतो. पण जे काही आनंद, जे काही अनुभव, ज्या काही आठवणी सगळेजण एकत्र मिळून ज्या येतात त्या अशा एकट्या दुकट्यामध्ये येत नाहीत. त्यामुळे आम्ही जे सर्वांच्या पुढे संकल्पना मांडली आणि सर्वांनी ती मान्य केली, सर्व मिळून एकत्र आले, त्याबद्दल सर्वांचे आपण ऋण आभार व्यक्त करू. आणि सुंदर असा चांगला कार्यक्रम झाला. सगळ्यांना त्याचा आनंद वाटला. मुलांना बालपण आठवलं सगळं. एकत्र आल्यानंतर काहीतरी करण्याची उमेद जागी होती आणि काहीतरी केलंच पाहिजे असं वाटतं. आणि ते सगळेजण करू लागतील. आता ग्रुपमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला काहीतरी करण्याची उमेद तयार झाली आणि सगळ्यांचे मन एकमेकाच्या विषयी विचार मांडले गेले. त्यामुळं सगळ्यांनी एकमेकाविषयी आदर व्यक्त केला आणि काम करण्याला एकमेकाला सपोर्ट करतील याच्या पुढं. यशस्वी बॅचच्या 89-90 यशस्वी बॅच रावणगाव यांचा बऱ्याच वर्ष 32 वर्षानंतर हा गेट टुगेदर होतोय. या ठिकाणी सर्व कार्यकर्ते एकत्र जमले. लेमंगो हॉटेलच्या या भव्य पटांगणामध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने विद्यार्थी जमा झाले, त्याचा आनंद घेतला. बऱ्याच दिवसांची त्यांची इच्छा होती, ती आज त्या रूपाने एकत्र आले. 32 वर्ष आल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना दिसला. खूप आनंद झाला. सर्वजण सहभागी झाले. असंच इथनं पुढच्या काळामध्ये देखील विद्यार्थी जर वेळोवेळी वर्षानुवर्ष असेच जर भेटत राहिले तर एकमेकाच्या आनंदामध्ये सहभाग घेता येईल, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभाग होता येईल. या एकमेव उद्यास्त हेतूने एकत्र आले होते आणि आज ते त्यांनी साध्य केलेलं आहे. खरं नक्कीच. फ्लाइंगो रेस्टॉरंटने आम्हाला चांगली सोय केली. विद्यालय रावणगाव 1990 सालच्या बॅच, 30-32 वर्षानंतर माझे विद्यार्थी एकत्र येऊन एक छोटासा सोहळा घेतला आणि या कार्यक्रमाला येऊन हजेरी लावली आणि प्रत्येकाने आपलं मनोगत व्यक्त केलं. आयुष्यामध्ये काय केलं, पुढं काय करायचं आहे, या भावना प्रत्येकाने व्यक्त केल्या. प्रत्येकाचे विचार एकमेकाला जाणता आले.
आणि बऱ्याच वर्षानंतर एकत्र बसून जेवण करणं, गप्पा गोष्टी झाल्या.